गणेशा तुझे नाव ओठावरी, गणेशा तुझे नाव ओठावरी, चैतन्य मूर्ती तुझी अंतरी, चैतन्य मूर्ती तुझी अंतरी, गणेशा तुझे नाव ओठावरी, गणेशा सरस्वती तूच वदना गौरी सुतारे, मंगलमय गीत तुझे तुझ्यामुळे बरे, सरस्वती तूच वदना गौरी सुतारे, मंगलमय गीत तुझे तुझ्यामुळे बरे, चिंतनात रात तुझी चर्मदंड करण्या तू ये अंतरी,
ओठावरी गणेशा तुझे नाव ओठावरी गणेशा हो स्वतःला मोठं समजून किंवा मोठा कलाकार आहे हे दाखवण्यापेक्षा आपली कला अशा कार्यक्रमासाठी कशी मिळेल आणि लोकांना आनंद कसा देईल हेच मत इथे त्यांचं आहे. आणि म्हणून अंकित दादांच्या या पहिल्या पाटील मिहीरचे आजोबा तसेच सौ गंगा नवनाथ पाटील आजी यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस या गीतासाठी आलेलं आहे. खऱ्या अर्थानं मी आभार मानेन या बक्षीस दात्यांचं आजी आजोबांचं की हे प्रेम आहे मिहीरवर आणि त्याची पावती मिळते या बक्षिसाच्या स्वरूपात. कारण गाणं आम्ही या मिहीरसाठी आणि मिहीरच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात विनंती करेन की सुंदर गीतांमध्ये नक्कीच आपल्या आवाजात या कार्यक्रमाला चार चांद लावण्यासाठी एक सुंदर असं गीत सादर करतात भावगीत. आता नाच नाच बाबू नाच 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 रे नाच बाबू नाच काय घाबरताय बऱ्याच महिला आहेत ज्या नाचण्यासाठी इच्छुक आहेत. तशा पद्धतीची पण गाणी होणार आहेत. कारण हा पहिला वाढदिवस हा आनंद उत्सव जल्लोष साजरा करतोय तर नक्कीच त्या पद्धतीची गाणी आणि तुम्हाला सगळ्यांना नाचवण्याचा प्रयत्न आम्हा कलाकारांचा असणार आहे. अगदी पुरुष वर्ग महिला मंडळ आजी आजोबा काका काकी मामी सगळ्यांनी यायचं आहे आणि नाचायचं आहे. फक्त काही कार्यक्रमाला सुरुवात करीत असताना अशा पद्धतीची गाणी अपेक्षित आहेत जी या वाढदिवसाला एक रंगत आणतील. आणि आमचे कलाकार आहेत जे प्रत्येक पद्धतीची गाणी गाऊ शकतात याची पावती असेल आणि ते तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय. जुनी जाणकार मंडळी आहेत ज्यांना खऱ्या अर्थानं संगीताचं ज्ञान आहे नॉलेज आहे आणि जुन्या गाण्यांना एक वेगळा न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांचं प्रेम आहे. आज यांचे आशीर्वाद आम्हा कलाकारांसोबत अपेक्षित आणि म्हणून तशा पद्धतीची गाणी आणि आपण आपल्यावर प्रेम केलं पाहिजे ही भावना नक्कीच महत्त्वाची. आणि ते प्रेम करत असताना कशा पद्धतीनं प्रेम केलं पाहिजे इतरांवर प्रेम करता करता आपली प्रेम भावना व्यक्त करणं आणि नक्कीच आपल्या स्वतःवर मनापासून प्रेम करणं यासाठीच आपण प्रत्येकाला माणूस म्हणून शोधला पाहिजे आणि त्या माणसामध्ये देव शोधला पाहिजे. आणि याच
देवाला मानव म्हणून आपण म्हणतो आणि या मानवाचं मानवासोबत असलेलं प्रेम नक्कीच तुमच्यासमोर एक सुंदर असं गीत वडीलधाऱ्या मंडळी भाग्य असतं आणि या भाग्यासाठी नक्कीच तुम्हा सगळ्यांच्या आवडीची गाणी इथे सादर होते. सादर करतात महेंद्र वाटे. फुलांतरी शोधिसी मानवा रावळी मंदिरी मेघ हे दाटती कोठुनी अंबरी सूर्य येती कसे वाजते बासरी रोम रोमी फुले तीर्थही भुवनी दूर रायणी दूरती पंढरी शोधिसी मानवा रावळी मंदिरी गंधता हसतो पातळी सारणी वाहते निर्झरी प्रेम संजीवनी भोवताली तुला साथ खाली कुणी कोण घे जाणुनी रूप हे ईश्वरी शोधिसी मानवा रावळी मंदिरी भेटतो देवता पूजनी अर्चनी पुण्यकाला मध्ये दान धर्मापुनी शोधरी दिव्यता आपुल्या जीवनी आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी शोधिसी मानवा रावळी मंदिरी नाथ तो दिवहा आपल्या अंतरी शोधिसी मानवा रावळी मंदिरी. धन्यवाद. धन्यवाद. हा 2-4 टाळ्या वाजल्या. नक्कीच आमच्या व्हिडिओग्राफरचे आभार माने कारण इतकं छान गाणं त्यांनी रेकॉर्ड केलं आणि या कार्यक्रमासाठी त्यांचा हातभार लागतोय. खरं तर अशा हवे ते मी आता सांगतोय. सागराला लाटांची साथ हवी असते, गुलाबाला काट्यांची साथ हवी असते. सागराला लाटांची साथ हवी असते, गुलाबाला काट्यांची साथ हवी असते, पण आम्हा कलाकारांना तुम्हा सगळ्यांच्या टाळ्यांची दाद हवी असते. टाळ्यांची दाद हवी असते. या टाळ्या मिळाल्या आम्हाला छान असतं, जेवण सगळं मिळालं. मग जाताना आम्हाला बोलला जा आता कार्यक्रम झाले निघा, जेवलात नाही तरी चालेल, आम्ही खुश होऊन जाऊ. आम्हाला टाळ्या अपेक्षित आहेत, आमचं पोट तिथे भरणार आहे. कारण आम्ही कलेसाठी किंवा तुमच्यासाठी ते उपस्थित आहोत, तुमचं मनोरंजन करणार आहोत. पण यासाठी केलेली तयारी कित्येक दिवसाची, कित्येक महिन्याची, 10-10 दिवस अगोदर आमंत्रण केलं जातं, बोलवलं जातं, कसं डेकोरेट केलं पाहिजे आणि मग आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं मनोरंजन करता करता हा वाढदिवसला आणि तो आशीर्वाद प्रत्येकानं मनापासून द्यायचा. मग तो टाळ्यांच्या स्वरूपात असेल, नाचण्याच्या स्वरूपात असेल किंवा सगळ्यांना हातभार लावण्याच्या स्वरूपात. मिहीरसाठी एक सुंदर असं गाणं अमदित करतोय रेशमा.
चिमुकला पाहुणा दुडू दुडू धावतो शोभानी अंगणा बाळकृष्ण भासतो चिमुकला पाहुणा घरादारात सुखाचं ज्ञान चांदणं शिंपण माझं सोनूला सोनूला माझं चिमुकलं चिमुकलं माझं सोनूला सोनूला माझं चिमुकलं चिमुकलं उद्या होशील बाळा पित्या परी तू गुणी दृष्ट लागेल तुला हेवा करील कुणी उद्या होशील बाळा पित्या परी तू गुणी दृष्ट लागेल तुला हेवा करील कुणी भविष्यात तुझ्या माझ्या काय गुपित लपलं माझं शोधून शोधून माझं बाळा स्वप्नात तुला दोन्ही डोळ्यांनी जपलं माझं शोधून शोधून 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 जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ताईसाठी. अगदी मिहिरला साजेसं गाणं, कारण जेवढ्या ओळी होत्या मिहिरला साजेशा होत्या आणि नक्की त्याला दृष्ट न लागू दे नजर कोणाची, आणि त्याचं आयुष्य असंच तुमच्या सोबत सगळ्यांसोबत असं यशस्वी होऊ दे. अगदी हिऱ्याप्रमाणे चमको त्याच्या कर्तृत्वाची व्याप्ती, स्नेह जिव्हाळ्यानं रुंदांगत व्हावी त्यांच्या मनामनाची नाती. ही आपली नाती अशी जोपासताना मिहिरचा वाढदिवस हा पहिला आपण सेलिब्रेट केलाय. 5वा करू, 25वा करू, लग्नाचाही कार्यक्रम करू, पण आपण सगळेजण सोबत राहिलं पाहिजे. असंच बारसाच्या वेळी जेव्हा सगळी मंडळी इथे आली होती आणि आम्ही पाहिलं होतं, सगळी गाणी होती, इतक्या मनापासून सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि खूप चांगली दाद मिळत होती. या परिवारावर प्रेम तुम्ही व्यक्त करता या बक्षिसाच्या स्वरूपात, टाळ्या मिळतात. आज मी तुम्हाला निवेदक म्हणून हक्काने ओरडतोय, सांगतोय, हसवतोय, याला तुमच्या सगळ्यांची दाद मिळते. एकदा तुम्हा सगळ्यांसाठी, पाटी परिवारासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या टाळ्या आम्हा कलाकारांकडून असणार आहेत. अगदी मनापासून आभार मानतोय की इतका छान हा कार्यक्रम करतोय. आयांशकडून 100 रुपयाचं बक्षीस आले या गाण्यासाठी, आणि त्यानंतर अभिजित नवनाथ पाटील मिहिरचे काका यांच्याकडून देखील 100 रुपयाचं बक्षीस आले या सुंदर गीतासाठी. अगदी मिहिर बद्दल बक्षीस आलेलं आहे. मनापासून आभार मानतोय आणि वळतोय एका वेगळ्या मुद्द्याकडे. मिहिरचा वाढदिवस तर आहेच. हा, जोरदार टाळ्या झाल्या. आता परत एकदा टाळ्या, कारण ज्यांच्यामुळे मिहिर आहे, पाटील परिवारातील अनिकेत दादा, अंकित दादा आणि बहिणीचं नाव माहिती नाही, पण त्याच्या प्रेमाचं प्रतीक राखी बहिणी. वा, या दोघांचंही प्रेमाचं प्रतीक. आणि मिहिर खऱ्या अर्थानं पाटील परिवारातील हा वारसदार आहे, आणि म्हणजेच अंकित दादाची आज ॲनिव्हर्सरी पण आहे. हा योगायोगा. एकदा जोरदार टाळ्यांना ॲनिव्हर्सरीला शुभेच्छा देऊया की ॲनिव्हर्सरी आणि मिहिरचा बर्थडे आपण सेलिब्रेट करतोय. या महेंद्र दादा, एक सुंदर असं गीत झालं पाहिजे.
बहार बनके आई हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके, आई हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके, मेरे दिल में यूं ही रहना है, मेरे दिल में यूं ही रहना तुम प्यार प्यार बनके, आई हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके। आँखों में तुम बसे हो सपने हजार बनके, आँखों में तुम बसे हो सपने हजार बनके, मेरे दिल में यूं ही रहना है, मेरे दिल में यूं ही रहना तुम प्यार प्यार बनके, आई हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके। घूंघट में हर गली थी, रंगों में ना ढली थी, घूंघट में हर गली थी, रंगों में ना ढली थी, ना शोक की हवाएं न खुशबू मन चली थी, आया है अब के मौसम जैसा कुमार बनके, आया है अब के मौसम जैसा कुमार बनके, मेरे दिल में यूं ही रहना है, मेरे दिल में यूं ही रहना तुम प्यार प्यार बनके, आई हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके। हार्दिक हार्दिक स्वागत करतो। मन का नगर था खाली, सुखी बड़ी थी डाली, मन का नगर था खाली, सुखी बड़ी थी डाली, होली के रंग फीके बिनु रंगी दीवानी, बरस पड़े हो तुम हार बनके, बरस पड़े हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके, आँखों में तुम बसे हो सपने हजार बनके, मेरे दिल में यूं ही रहना है, मेरे दिल में यूं ही रहना तुम प्यार प्यार बनके, आई हो मेरी जिंदगी में तुम बहार 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 बनके। नेहमीच्या आईवडिलांसाठी आणि गाणं ऐकण्याची उत्सुकता असू शकते लोकांना, तर मला थोडासा प्रॉब्लेम होतो बोलत असताना, कारण तेवढी दाद मला मिळत नाही, कारण मी गाण्याबद्दल बोलल्यानंतर निघून जातो. मग मी प्रयत्न केला होता असा
की म्हटलं आपण पण गाऊया. बोलण्याला कोण व्हॅल्यू देत नाही, मग आपण पण गाऊया, बघूया. ते काय सगळ्यांच्या बस की बात नाही, बरोबर आहे. हा ना, 100 लोक उभी करा, त्यातली 2 ते 3 लोक असतात ज्यांचा चांगला आवाज असतो. मी असं म्हणेन की दादा आणि ताईनं सुरुवात केली गणपती बाप्पाच्या गाण्यानं, बघा कशी गर्दी वाढली आहे. मी चुकून गायलो तर गर्दी कमी होईल, तो प्रयत्न नाही, कारण ती दैवी शक्ती असते. मी तसा प्रयत्न केला, म्हटलं आपण करूया, तेवढीच दाद मिळेल, तेवढेच बक्षीस मिळतील, पण नाही झालं. एकाच फक्त आजोबांनी टाळी वाजवली होती. म्हटलं आता आजोबांनी टाळी वाजवली आहे तर म्हटलं त्यांचा आभार मानू. म्हटलं आजोबा तुम्ही माझ्यासाठी टाळी वाजवली, कसाही गायलो असेल. आजोबा म्हणे ते तुझ्यासाठी नाही वाजवली, मी मध्ये मध्ये तंबाखू खातो ना म्हणून टाळी वाजली. तर टाळ्या अशा सहज मिळत नाही, ती कला असते आणि त्या कलेसाठी, त्या आवाजासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हसत खेळत आपण कार्यक्रम करणार आहोत, टाळ्या पाहिजेत. त्यामध्ये करतोय, हीच प्रार्थना करतोय आणि सुरू करतोय आजच्या कार्यक्रमाला तुम्हा सगळ्यांना नाचवण्यासाठी. रेश्मा तुझं दर्शन करा, खुर्च्या लांब करा खुर्च्या. या चला नाचायला यायचंय. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, देव कृपा भावास अग्नी खोऱ्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, देव कृपा भावास अग्नी खोऱ्यावर. आज गुन्हार विना आई तुझे दिवलावर, सारे नेसून हिरवी गार राय माझी बसली घुमऱ्यावर. तुझा महिमा गाईन मी तुझे डोंगरावर, देव कृपा भावास अग्नी खोऱ्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, देव कृपा माय तुझे विज्ञान, माना मानाने मांडीन आज तुझे गुणगान. मान फुलांनी सजविन माय तुझे विज्ञान, माना मानाने मांडीन आज तुझे गुणगान. तोरण माथे गो तुझे गाभाऱ्या, तोरण माथे मी तुझे गाभाऱ्या. तुझा झेंडा मिरविन तुझे डोंगरावर, देव कृपा भावास अग्नी खोऱ्यावर. आई दर्शन चला नाचायला उठायचंय, बघत काय बसतंय. आजी चला उठा. नाही आत्या, नाचला नाही तर मजा नाहीये. या लवकर. खुर्च्या बाजूला करून बसण्यापेक्षा खुर्च्या बाजूला करा आणि नाचणार आहे. करा लवकर. तुला मान करतो देणारी म्हणजे दर्याचा राजा. तुला मान देईन कमळाचा, राजा. घर सुखात करतो देणारी म्हणजे दर्याचा राजा. हरहन मांडीते तू तुझे दरबारा, हरहन
रूप तुझं डोळ्यानं ऐकू पायाशी आई तुझे मी मना पदरात ग मी मना पदरात पालखीला नाचून गुलाल उडवून सैताची मैदान ग सैताची मैदान त्या बात ज्या गाण्यावर अगदी लहान मुलापासून सगळी वयस्कर माणसं नाचायला इच्छुक असतात. आतापर्यंत 200 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी हे गाणं पाहिलं आणि आई माऊलीचा आशीर्वाद या गाण्यासाठी लाभला. तुम्ही नाचायला आलाय, अगदी मनापासून आभार मानते. अजून कोण नाचायला येणार आहे? तिकडे खुर्चीवर बसू नका. कैलासवासी सीताराम सांगू पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांची पत्नी सीताराम पाटील म्हणजेच मिहीरचे आजी आणि आजोबांकडून देखील बक्षीस मिळाले होते. आणि वळते पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना नाचवण्यासाठी रेश्मा पाटील यांच्या सुंदर आवाजामध्ये एक सुंदर असं गीत. गौतमी पाटील आपल्या सर्वांची आवडती नृत्य सम्राज्ञी आणि हिनं आज माझ्या तुझ्यासाठी आले माझ्या मना मुळीच नव्हते कृष्ण माझ्या मना तुझ्यासाठी आले मन तुझ्यासाठी आले मन खरंच तुझ्यासाठी आले सोडले तुझ्यासाठी सोडीला संसार मुरली वाजवी तो कान्हा तुझ्या मना मुरली वाजवी तो तुझ्यासाठी आले मन तरी खबर तुझ्यासाठी आले मन खरंच तुझ्यासाठी आले मन मुळीच नव्हते कान्हा माझ्या मना मुळीच नव्हते कृष्ण माझ्या मना तुझ्यासाठी आले मन हरी गवळणी तुझ्यासाठी आले मन खरंच तुझ्यासाठी आले मन तुझ्यासाठी
अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले मन खरंच कान्हा तुझ्यासाठी आले मन तरी कान्हा माझ्या मना मुळीच तरी कृष्ण माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले मन तुझ्यासाठी आले मन खरंच कान्हा तुझ्यासाठी आले मन तुझ्यासाठी 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 आले मन तुझ्यासाठी आले मन खरंच कान्हा तुझ्यासाठी आले मन मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना मुळीच नव्हतं रे कृष्ण माझ्या मना तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले मन खरंच कान्हा तुझ्यासाठी आले मन अरे कान्हा तुझ्यासाठी आले मन गोविंदा तुझ्यासाठी आले मन बड्डे बॉय मिहीरकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. हो काकी या उद्या चला नाचायला ये ये नाचव ये फिरू इकडं इकडं फिरू काय इकडे फिरू विसाची म्हातारी लोकांच्या नजरा पकडतो तुझ्यावरी नका तो मारू तुझ्या नजरा जगता म्हातारी विसाची म्हातारी लोकांच्या नजरा पकडतो तुझ्यावरी नका तो मारू तुझ्या नजरा जगता म्हातारी चल तो मारू ऐकी विरुद्ध माझाची तयारी सरकारची टोपली शैलजा पांडुरंग पाटील मिहीरची आजी यांच्याकडून 50 रुपयाचे बक्षीस आले. धन्यवाद. इकली राई तू डोंगरावरे नजर हाय तुझी कोणावरे 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 फुलांचा धंदा जेव्हा फुलारे ग फुलांचा धंदा जेव्हा फुलारे पाठीशी उभी आहे एक विराई तू पाठीशी उभी आहे एक विराई Thank you.
धन्यवाद. आणि केक मस्त पैकी घेऊन
सत्वाची माऊली गोयवीर किरपेची सावली आई सत्वाची माऊली गोयवीर किरपेची सावली हौशी तुला मिरख गावची पोर आली गावची पोर जयाचे भावाला घेऊन तुझ भेटी नाही अंकिता दाला घेऊन तुझ बंगला येते तुझेच भेटीसाठी गोय जीव म्हणते करण्याचे माऊले तुझ महिमा मी गाते आज करण्याचे माऊले तुझ महिमा मी गाते तुझेच भेटीसाठी गाय जीव मला म्हणते हा तुझेच भेटीसाठी गाय जीव मला म्हणते तुझेच भेटी तुझेच भेटीसाठी गाय जीव मला म्हणते तुझेच भेटी नवनाथ चांगू पाटील मिहीरचे मानलेला आहे. औक्षण करून आपण केक कापून मिहीरचा हा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत. जेवणाचा कार्यक्रम असणार आहे आणि तुम्हा सगळ्यांची पुन्हा एकदा नाचण्यासोबत रंगत असणार आहे. आजचा हा कार्यक्रम मनोरंजनाच्या माध्यमातून या वाढदिवस मिहीरचा असणार आहे आणि तुम्ही त्याला साथ देणार आहात. साथीशिवाय हा कार्यक्रम अपूर्ण आहे. आज प्रत्येकानं इथं मनापासून प्रयत्न केलाय आणि ती साथ तुम्हा सगळ्यांची मिळते. सर्वात महत्वाची साथ म्हणजे तुम्हा सगळ्यांची उपस्थिती. आपला हा वेळ तुम्ही मिहीरच्या वाढदिवसासाठी पाटील परिवारातील आनंदाच्या क्षणी दिलाय म्हणून मनापासून पाटील परिवार प्यारा सा आया है राजकुमार राधा
ये तो लगी रामा की गीत की तरह। आया है राजकुमार भोला सा छसा न्यारा सा, आया है राजकुमार पालने से ही झूलता रहे, खुशियों की बहारों में घूमता रहे, गाते मुस्कुराते संगीत की तरह। गीत लगी रामा की गीत की तरह। रा रा रू, रा 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 रू, रा रा रू, रा 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 रू। धन्यवाद. धन्यवाद. अयांश राकेश पाटील अर्थात मिहीरचा मिहीर आणि मिहीरच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्मित हास्य आहे की एरवी तर मला आजाराला गोंजाराला बरीच मंडळी येतात, बोलत असतात, पापा घेतात, खेळायला नेतात, पण आज जरा जास्तच माणसं आलेली आहेत. काहीतरी असू शकतं. पण वाढदिवस म्हणजे काय, नक्की प्रत्येकाला प्रश्न पडत असेल की जन्म झाल्यानंतर पहिला वर्ष आपण वाढदिवस सेलिब्रेट करतो. पण सन्माननीय अब्दुल कलाम यांनी वाढदिवसाची व्याख्या वेगळ्या पद्धतीने सांगितली की वाढदिवस म्हणजे एखादा मुलगा जन्मल्यानंतर तो रडत असतो आणि आई वडील हसत असतात, हे जन्मानंतर. आणि तो जन्मल्यानंतर पुढचा प्रवास म्हणजे आई वडील रडत असतात मुलाला हसवण्यासाठी, तो 1 वर्षाचा प्रवास म्हणजे हा वाढदिवस. आज तुम्ही पाहू शकता या मुलासाठी आई वडिलांनी या पाटील परिवाराने काय देणं केलंय. ही सगळी रूपरेषा तुम्ही पाहू शकता, खूप छान डेकोरेशन, ही सगळी अरेंजमेंट आणि तुम्हा सगळ्यांना इथं बोलवले, आमंत्रित केले आणि त्यांच्या समवेत हा पहिला वर्ष त्याच्यासाठी आनंदाचा सुखाचा आणि आपल्या सगळ्यांच्या सोबतीने जावं, ते संस्कारक्षम व्हावं. 19 फेब्रुवारी महाराजांची जयंती झाली, नक्कीच तो महाराजांचा आशीर्वादही त्याला मिळावा एवढंच म्हणेन की मिहीर तुझ्या आयुष्यात अशीच सगळी मंडळी एकत्र यावी आणि तुझ्या अनेक तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने ते उपस्थित झालेला आहात. अनेक बर्थडेचे कार्यक्रम आम्ही करत असतो, पण एवढा आधी कार्यक्रम चालू असून तुम्ही थँक्यू सो मच. धन्यवाद. फोटो मस्तपैकी. कलाकारांसोबत होत असतात तेव्हा तेव्हा मोठ्या मोठ्या रिसॉर्टला किंवा वेगळ्या हॉलमध्ये सेलिब्रेट होतात, कारण मग तो वेळ काढला जातो आणि मग अशा पद्धतीने 2 ते 3 तासाचा प्रवास असतो. पण आज गावामध्येच आपण इथे आलोय, आपलं काम बाजूला ठेवलंय आणि कामानंतर पाटील परिवारात हा आनंदाचा क्षण खूप छान करायचा आहे आणि म्हणून ती जबाबदारी आपण सगळ्यांनी स्वीकारली आणि तुम्ही इथे आलात. मगापासून तब्बल 2 ते 2.5 तासाचा हा प्रवास आहे, याच्यासाठी लागणारी तयारी करताय आणि केकसाठी देखील थांबलेला आहात. आहे वहिनी आहेत, हा आणखी तिकडे बघ. अंकित दादा सरप्राईज द्यायचं आहे वहिनींसाठी. एक छान असं सरप्राईज आहे की या अॅनिव्हर्सरीला जरी आपण सेलिब्रेट करत असलो तरी आत्ताचा हा लग्न झाल्यापासूनचा प्रवास सोबतीनं राहणं, नवरा बायकोचा प्रवास हा खरं तर खडतड असतो. असं म्हटलं जातं की अनेक सुखदुःखामध्ये सहभागी होणारी आपली बायको असते आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे सहभागी होणारी, त्याला यश मिळवून देणारी ही बायको असते. सरस्वती मातेची ज्योत आपण प्रज्वलित करत असतो आणि तिचा आशीर्वाद कायम आपल्या आयुष्यामध्ये या प्रकाशासारखा आयुष्यात असू दे हीच प्रार्थना करत असतो. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री सरस्वती मातेला साकडा घालतोय की या सरस्वती मातेची विद्या त्या मिहीरला मिळू दे, सूर्याप्रमाणे तो तेजस्वी होऊ दे, चंद्राप्रमाणे मोहक होऊ दे, फुलाप्रमाणे शीतल असू दे आणि सोबतच श्री गणेशाच्या कृपेनं यशस्वी होऊ दे. यश आणि या सगळ्या पाटील परिवारातील या कुटुंबातील मान्यवरांसोबत राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. आणि हा दुग्ध षडकर योगाचा म्हणूया अॅनिव्हर्सरी आणि मिहीरचा बर्थडे आपण सेलिब्रेट करतोय. वाढदिवस सोहळ्यासाठी आपण इथे जमलोय. नवे क्षितेज नवी पहाट फुलावी आयुष्याला स्वप्नांची पहाट स्मित आणि सोबतच तयार आहोत केक कटिंगच्या वेळेस आम्ही गायक पर्यंत छान पद्धतीने पोहोचवण्यासाठी एक उत्तम साऊंड
अपेक्षित असतो आणि त्याच्यामुळं आमची कला तुमच्यापर्यंत पोहोचत असते. आणि मग तो घनिष्ठ मित्र एकदा जोरदार टाळ त्यांच्यासाठी झाले पाहिजे. त्यांचे आभार मानूया आपण की पाटील परिवारातील या आनंदाच्या क्षणाला या कलेच्या दुनियेतून तुमच्यापर्यंत हे आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न परिवार तुमच्यासाठी महत्वाचा आहे. म्हणून मनापासून आभार मानतो आणि बोलतोय केक कापण्यासाठी. चल रेडी. बार बार दिन ये आए, 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 तुझे हजारों साल ये हमारी है आरज़ू. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Mihir, happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए. Happy birthday to बेकरार हो के खामों में किसका, बेकरार हो के खामों में किसका, क्या मिसाल दूं ऐसे ही राहों में किसका. नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है, ये नजर रुक जाए, बेमिसाल जो कहलाए, तुझे हजारों साल ये हमारी है आरज़ू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित झाले आणि मिहिरला आशीर्वाद देण्यासाठी आले. धन्यवाद. और की तलाश में भी तो आज आता, और की तलाश में भी तो आज आता. मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके आता. इन्हें कहा खुशी चाहे भूलोगी जरूर, जो बाहर खुद कहलाए, हर गली का दिल धड़काए, तुझे हजारों साल ये हमारे हैं आरज़ू. Happy birthday to you. 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 एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मिहिरसाठी, ज्या वाढदिवसासाठी तुम्ही इथे उपस्थित आहात. तो वाढदिवस औक्षण आणि केक कापून संपन्न केलाय. पुढे बऱ्याच गोष्टी आहेत, पण सन्माननीय प्रभावती पाटील मिहिरची आजी चिखलीवरून इथे उपस्थित आहेत. त्यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय. हे शगुन आहे मिहिरच्या या वाढदिवसाला छान बनवण्याचं काम हे आम्ही कलाकार करीत आहोत आणि त्याची पोच पावती या बक्षिसांच्या स्वरूपात मिळते. तुम्हा सगळ्यांचं प्रेम आम्हाला मिळते. मनापासून आभार सगळ्यांचे. या वाढदिवसासाठी तुम्हा सगळ्यांची उपस्थिती लाभली. खऱ्या अर्थाने खूप मोठी भेट आहे या परिवारासाठी. नक्कीच सगळ्या आलेल्या या मिहिरच्या वाढदिवसासाठी पाहुणे, मान्यवर, कुटुंब सगळ्यांचं मनापासून आभार एक मानतो. मिनिट लावून ठेव. आणि आज या ठिकाणी आमचे मित्र अंकित आणि राखी वहिनी यांची अॅनिव्हर्सरी आहे, तर त्याला साजेसा असं असणारं गीत गाण्याचा प्रयत्न करतो. नक्की लोक आवडेल अशी आशा बाळगतो.
त्यांचा संसार असाच निरंतर राहो, त्यांच्या या संसाराला खऱ्या अर्थानं कोणत्याही प्रकारची गोष्ट न लागावी हीच प्रार्थना आणि या दोघांच्या प्रेमासाठी कौतुकास्पद एक सुंदर असे गीत. लागण्या जोगी सारे कालबोटी कुठे नसे जगदोधांचे असे रचोगी स्वर्ग त्या पुढे किता पडे स्वर्ग त्या पुढे किता पडे स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे स्वप्नाहून सुंदर घरटे स्वर्ग त्या पुढे फिका पडे स्वर्ग त्या पुढे फिका पडे. शाहू आणि आरोही अर्थात काकाची पुतणी आणि पुतणा यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आले आणि मी मनापासून आभार मानतोय. लागण्या जोगे सारे जगदोधांचे असे रचोगी स्वर्ग त्या पुढे फिका गाण्यासाठी अगदी मनापासून आभार मानतो. या सगळ्या लहान मुलांचं देखील की लहान मुलांचा हा किलबिलाट आणि त्यांचा डान्स त्यांची इथे आल्यानंतर जी लगबग असते ती एक कार्यक्रमाला वेगळी रंगत आणते. आणि फक्त तुम्ही मीरच्या वाढदिवसासाठी या मिहीरवर प्रेम करणारे त्याचा मित्रपरिवार त्याची बहीण भाऊ खऱ्या अर्थानं कौतुकानं इथे आलेले आहेत आणि छान टोपी घालून फोटो काढतात. सगळ्या परिवाराला विनंती आहे की एक एक परिवार येईल, फोटो काढेल, भेट देईल आणि मग बाहेर पडल्यानंतर दुसरा सादर करतात रेशमा आणि इकडे पहा लवकर
सोडली घरदार तुझ्यासाठी सोडला संसार तुझ्यासाठी सोडले घरदार तुझ्यासाठी सोडला संसार मुरली तुझ्यासाठी 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 आले बघा तुझ्या घरी तुझ्यासाठी आले रच काढा तुझ्यासाठी आले बघा कोणीच नव्हते कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले मला अरे कान्हा तुझ्यासाठी आले मला खरंच कान्हा तुझ्यासाठी आले मला तुझ्यासाठी दिव्य एकादशी तुझ्यासाठी राहिली उपाशी तुझ्यासाठी 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 फोटो काढतो बाजूला ऐसे ही नसीना साथी से माने से दिल बहलता है मेरा आँखिया जाने आँखिया जाने से आँखिया जाने से आँखिया जाने व्यवस्थित फोटो काढायचे आहे समोर इकडे बघा व्यवस्थित फोटो काढायचे रांगेत या रांगेत म्हणजे छान फोटो येईल छान फोटो काढा छान फोटो काढायचा विनंती आहे एक एक नाही कारण एक जण फोटो काढत असताना तुम्ही समोर राहताय फोटोग्राफरच्या त्याच्यामुळे सहकार्य करायचं सगळ्यांनी भेट देता देता तुम्हाला अपेक्षित असलेले आणि वाढदिवसासाठी आवश्यक असलेली शतकांच्या यज्ञातून उठली एक ज्वाला 6 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला त्या गुलामगिरी आणि अत्याचारानं माजलेल्या या काळामध्ये खऱ्या अर्थानं आया बहिणींची आबरू लुटली जात होती आया बहिणींना महाराष्ट्रात बाहेर परदेशात विकल्या जात होत्या आणि अत्याचार आणि मुंडक्यांचे मिनार रचणाऱ्या या महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं तेजाकडून
तिमिराकडून तेजाकडे नेणारा एक अनंत कोटी सूर्याची बरोबरी करणारा एक हिंदू सूर्य जन्माला आला. नक्कीच म्हणेन की हे शिवराया, आज हे सणावळे हे सोहळे आम्ही साजरे करतोय, ही केवळ तुझी पुण्याई, तुझ्या पुण्याईमुळेच आज हे सोहळे होत. व्यवस्थित फोटो काढायचा आहे, मध्ये यायचं नाहीये. मावशी आजी छान फोटो निघू द्या, एकेकाने या. बघा मावशी इकडे एका बाजूला या. भंडारा घेऊन नाचतोय झेंडा माझ्या देवाचा. भंडारा घेऊन नाचतोय झेंडा माझ्या देवाचा. मी कपाळी लावलाय टिळान माझ्या शिवबाच्या नावाचा. मी कपाळी लावलाय टिळान माझ्या शिवबाच्या नावाचा. मायेची जाई पोरी आणि महाराष्ट्राची शान. रयतेचा राजा ठरला माझा शिवबा शिवनी प्राण. अठरा पल्लवीला अभिमान मायेने किडा दिला, दिला मिळवून सन्मान माझ्या राजाला माझ्या शिवबाला. माझ्या राजाला माझ्या शिवबाला केला उद्धार गावाचा. तुम्ही कपाळी लावलाय टिळानं माझ्या शिवबाच्या नावाचा. मी कपाळी लावलाय टिळानं माझ्या शिवबाच्या नावाचा. माझा ज्योतिबा खंडोबाया तोच माझा मल्हार. शिवचक्र शोभतो इतर कसाची देवाचा अवतार. ज्याच्या नावात झळकतो लाख कोटी अंधार. मी कपाळी लावलाय टिळानं माझ्या शिवबाच्या नावाचा. मी कपाळी लावलाय टिळानं माझ्या शिवबाच्या नावाचा. उधळून भंडारा घेऊन नाचतोय झेंडा माझ्या देवाचा. उधळून भंडारा घेऊन नाचतोय झेंडा माझ्या देवाचा. मी कपाळी लावलाय टिळानं माझ्या शिवबाच्या नावाचा. 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 मी धन्यवाद. धन्यवाद महेंद्रजी. जेवता जेवता कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी इच्छा आम्हा कलाकारांची. कारण कार्यक्रम तुम्ही जेवल्याशिवाय हा पूर्णत्वाला जाणार नाही असं पाटील परिवाराचं मत आहे. त्याच्यामुळे कोणीही जेवल्याशिवाय इथून जाऊ नये. वाऱ्याची मंजूळ
आणि तुमचं सहकार्य या कार्यक्रमासाठी मनापासून आभार. वळतोय अधिक सुंदर एक गीत तुम्हा सगळ्यांच्या भेटीसाठी. देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हो, दूर तक निगाह में गुंजले हुए. देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाह में गुंजले हुए. तेरी आवाज है हवाओं में, प्यार का रंग है फिजाओं में, धड़कनों में तेरे गीत है मिले हुए. क्या कहूँ कि शर्म से लफ्ज़ नहीं हुए. देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, फूल भी हो दरमिया तो फासले हुए. मेरा दिल है तेरी पनाहों में, आज छुपा लूं तुझे बाहों में. तेरी तस्वीर है निगाहों में, दूर तक रोशनी है राहों में. अगर न रोशनी के काबिले हुए. प्यार के हजार दीप है जले हुए. देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाह में गुलगुले हुए. ये गिरा है आपकी निगाहों से, फूल भी हो दरमिया तो फासले हुए. देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाह में गुलगुले हुए. देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाह में गुलगुले हुए. देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाह में गुलगुले हुए. धन्यवाद. मिहीरच्या बहिणी श्रावणी आणि आरोही यांच्याकडून प्रत्येकी 100-100 रुपये 200 रुपयाचं बक्षीस आले. एकीकडे जेवण सुरू आहे, एकीकडे गाणी सुरू आहे. खरं तर एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचं राहून गेलं की आज या मिहीरच्या वाढदिवसासाठी पाटील परिवारासाठी अनेक क्षेत्रातील मंडळी इथे उपस्थित आहेत. म्हणजे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा
आणि कला क्षेत्र अशी सगळे क्षेत्र एकत्र येऊन या कुटुंबातील पाटील परिवारातील आनंदाच्या क्षणी इथे उपस्थित झालेत आणि या प्रेमाच्या क्षेत्रात उपस्थित झालेले आहेत. म्हणून मनापासून कौतुक अगदी प्रेमानं करतोय. आम्हा कलाकारांनाही कार्यक्रम करायची संधी मिळालेली आहे. महेंद्र पाटील या परिवारातील अगदी मित्र परिवार अंकित दादांचे अगदी जवळचे आणि गेल्या वेळी बारशाला सुद्धा आम्ही आलो होतो. या वाढदिवसालाही आलेलो आहे आणि पुढच्या वाढदिवसाला किंवा अनेक कार्यक्रमासाठी नक्कीच महेंद्र दादांची उपस्थिती लाभते आणि त्या महेंद्र दादांच्या निमित्तानं आम्ही कलाकार इथे उपस्थित होतोय. मी निवेदक अभिनेता आणि विनोदवीर अमित पाटील पाटील परिवाराचा महेंद्र दादांचंही आभार मानेन की इतक्या छान मंडळींसोबत आमची कला वाटण्याचा हा प्रसंग आणि या दिवशी मिहीरच्या वाढदिवसाला कलामय शुभेच्छा देण्यासाठी आम्हाला इथं बोलवले. सादर करतोय पुढचं सिद्ध रूप तेरा सादा चंद्रमा जो कोई तेरा गाँव बड़ा प्यारा मैं तो गया मारा अखिया कोयलिया को फूलों का गहरा दूं अपना बना ले तू पंछी करे जी हमारी भूरी तेरा गाँव बड़ा प्यारा मैं तो गया मारा. परदेसी जान को ऐसे कोई नहीं अपनाता तुम लोगों से जुड़ गए जैसे जन्म जन्म का नाता. अपने धन में मगन डोले लोग यहाँ बोले दिल की जवारे वही तेरा गाँव बड़ा प्यारा मैं तो गया मारा अकेला हारे चंद्रमा जुआ आधा जवारे. धन्यवाद. हर रात यादों की बारात ले आए ते हाताने गेला का घेतला तुझको देखा था मैंने अपने आंगन में जैसे कह रही थी तुम मुझे बांधो बंधन में. ये कैसा रिश्ता है ये कैसे सपने हैं बेगाने हो फिर भी क्यों लगते तुम्हें हैं. मैं सोच के रहता हूँ डर डर के कहता हूँ पल पल दिल के पास तुम लगती हो.
घेऊन केली त्यानं आतल्या मला मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला हो 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 रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला हो 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 रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघाल्या पायी शिर्डीला झाडलं बोलवणं जड साईला माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? वाट सजली शिर्डीची भक्तांनी सारी भगवे झेंड फडकते त्याहून अंबरी हो 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 वाट सजली शिर्डीची भक्तांनी सारी भगवे झेंड फडकते त्याहून अंबरी वाट सजली शिर्डीची भक्तांनी सारी भगवे झेंड फडकते त्याहून अंबरी झाडलं बोलवणं जड साईनं ये म्हणाल तर पालखी घेऊन केली त्यानं आता मला मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का नाचणे गाणे अवघा नदी आनंदा श्रावण बाळा संगे सारे भजनी धुंदा
पायाची येतई ग माऊली पायाची येतई ग हो तुझी पायाची येतई ग माऊली पायाची येतई ग अंकित नाना यो येतई ग मिहीर नाना यो येतई ग सुखान राहू दे त्याला ग दे बरकत काम धंद्याला ग सुखान राहू दे त्याला ग दे बरकत काम धंद्याला ग गमावले गजबज लायडो गमावले गजबज लायडो गजबज लायडो गमावले गजबज लायडो गजबज लायडो गमावले गजबज लायडो हो गजबज लायडो गमावले गजबज लायडो गजबज लायडो गमावले गजबज लायडो गजबज लायडो गमावले गजबज लायडो धन्यवाद. आज या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल मी आमचे मित्र अंकित पाटील यांचे आभार मानतो आणि मिहीर बाळाला वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो. त्याची उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच मी आई माऊलीचरणी प्रार्थना करतोय आणि आज या ठिकाणी गाण्याचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गंगा नवनाथ पाटील मिहीरची आजीकडून या शेवटच्या कितने दिनों के बाद घड़ी ये आई इस बड़े मुबारक दिन को साथ में लाई कितने दिनों के बाद घड़ी ये आई इस बड़े मुबारक दिन को साथ में लाई दिल झूम झूम ये गाए दिल झूम झूम ये गाए तुम्हें गम छू भी ना पाए दिल झूम झूम ये गाए तुम्हें गम छू भी ना पाए तुम्हें उम्र हमारी लग जाए तू जिए हजारों साल Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. रंग बिरंगे फूल खिले हैं रंग बिरंगे फूल खिले हैं महका महका आंगन सबके चेहरे खिले खिले हैं झूम उठा है ये मन रंग बिरंगे फूल खिले हैं महका महका आंगन सबके चेहरे खिले खिले हैं झूम उठा है ये मन तुझ नजर नहीं लग जाए खुशी मन में नहीं समाए तुझ नजर नहीं लग जाए खुशी मन में नहीं समाए तुम्हें उम्र हमारी लग जाए तू जिए हजारों साल Happy birthday to you. तुझिया आधी वंदू तुझा मोरला गजानन श्रीधराया आधी वंदू तुझा मोरला गजानन श्रीधराया आधी वंदू तुझा मोरला
तुझं मोहक सुंदर, नाम तुझं लंबोदर, घेती नाम तुझे देवा, होती सर्व चिंता दूर. आणि या चिंतेचंच निराकरण करण्यासाठी या वाढदिवसाच्या सोहळ्याला गणरायाचा आशीर्वाद लाभण्यासाठी गायिका रेश्मा पाटील यांनी सुंदर आवाजामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि गणपती बाप्पाकडून आशीर्वाद घेतलेला आहे. आज मिळत असते. सुंदर गाण्याच्या खऱ्या अर्थानं गोड आवाजानं कार्यक्रमाला रंगत आणण्याचा प्रयत्न रेश्मा पाटील यांच्या आवाजामध्ये झालेला आहे. कार्यक्रमाची सुरुवात केली. आमंत्रित करतोय पुढचं सुंदर गीत तुमच्या समोर सादर करण्यासाठी पाटील परिवारातील आणि मित्र म्हणून ज्यांचं या परिवारामध्ये नाव लौकिक आहे आणि गायक कलाकार म्हणून आज या कार्यक्रमासाठी अंकित दादांचे मित्र आणि गायक कलाकार महेंद्र पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांच्या सुंदर